नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहे सर्व। आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवते। खूप दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला, पण असे कमेंट येतात ना, ताई व्हिडिओ का बनवत नाही, तू लाईव्ह का येत नाही, तू शॉर्ट व्हिडिओ का बनवत नाही। तर चला म्हणलं त्या कमेंटचं उत्तर द्यावं। तर असं काही कारण नाही न व्हिडिओ बनवण्याचं, असंच म्हणजे आपल्याला म्हणजे दुःख काही कुठं कमी होत नसतं, कधीच कमी होत नसतं। जसं जसं जास्त दिवस होईल तसं तसं कमी नाही तर आणखी आठवण येते, बापरे किती दिवस झाला, आपण किती दिवस झाला असे दिवस काढतोय वगैरे, खूप असं फील होतं मनाला। कुठंच ते दुःख कमी होत नाही। जसे जसे मुलं मोठे होतील तसं तसं आणखी आठवण येते। म्हणजे काहीतरी मुलांना म्हणजे कुठंतरी मुलं आपण कमी तर पडत नाही मुलांसाठी, असं खूप साऱ्या भावना असतात त्या आपल्या समोर येतात। पण आता काय करणार, नाईलाज आहे, आपल्याला सामोरे जावंच लागणार आहे। आणि मी खरंच खूप म्हणजे आता किती दिवस झालं, बरेच दिवस झालं बोलून बोलून म्हणते पण बोलले नाही। मी जसा हातावरती टॅटू काढलाय ना, खरंच खूप जगण्याला आधार भेटलाय मला। असं वाटतं की कायम सोबत आहेत आणि छान असं हाताकडे पाहिलं तरी खूप मस्त वाटतं आणि कायम त्यांच्या आठवणीत दिवस काटायचे आहेत मला। मी त्यांच्या बर्थडे दिवशी टॅटू काढला आणि माझे शॉर्ट व्हिडिओ भरपूर आले टॅटूचे, सर्वांनी कमेंट केले खूप छान टॅटू आहे। तेव्हापासून मला खूप खूप त्रास कमी होते माहिती आहे का। म्हणजे असं वाटतं की आहेच सोबत, एहसास कायम आहे त्यांचा, असं कधीच नाही वाटत की ते नाहीत आपल्याला, म्हणजे असं झालंय असं वगैरे। कधी कधी खूप वाईट वाटतं, खूप रडा येतं, पण जगल्याशिवाय पण पर्याय नाही। आणि ताठ मानाने एकदम स्वतःच्या जीवावर स्वतः मुलांना म्हणजे सर्व काही पप्पा मम्मीची जिम्मेदारी पूर्ण करायची आहे। आणि यूट्यूबनी खूप सपोर्ट केला मला। अशी कमेंट आली की ताई तुम्ही आता विसरलात, पहिले खूप व्हिडिओ बनवत होतात। तर असं काही नाही, तुमच्या कमेंटनी तर बाहेर पडले मी, म्हणजे जगण्यात हिंमत भेटली मला। बाहेर पडणं म्हणजे हिंमत भेटणे, म्हणजे त्या दुःखाशी आपण थोडंसं त्या दुःख झेलण्याची ताकद भेटणं, हे तुमच्या कमेंटने खूप आधार भेटला मला। खरंच यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप आभार। आणि आपले सबस्क्रायबर पण आता जवळजवळ 41-200 झाले आहेत। काय माहिती कधी 50 होतील। असं नाही की मला यूट्यूबची आवड आता राहिली नाही वगैरे, आहे मला यूट्यूबची आवड, पण कुठे पण नातेवाईकमध्ये जा, कुठे पण जा, आता गावाकडे वगैरे गेल्यावर सर्व म्हणतात तुझे व्हिडिओ पाहतो, तुझे व्हिडिओ पाहतो। तर आपलं दुःख फक्त आपल्यापाशी आहे जास्त। म्हणजे काहींना आवडतात व्हिडिओ, तर काहींचे वेगळंच बोलतात की सर्व काही यूट्यूबवर शेअर करायचं, हे करायचं ते करायचं। त्यामुळं पण व्हिडिओ बनवत नाही मी जास्त, असं काही कारण नाही। शॉर्ट व्हिडिओ वगैरे तर टाकतच राहते। माझं यूट्यूब चॅनल कधी बंद होणार नाही, ते कायम चालूच राहणार। फक्त असे की जास्त व्हिडिओवरती मी बोलत नाही आहे। आणि घराचे पण खूप सारे कमेंट आहेत, ताई घराचं काम झालं का, कधी जाणार आहे घरात राहायला। तर 1-2 महिने, जास्तीत जास्त 1-2 महिने, श्रावणपर्यंत मी घरामध्ये राहायला जाईन। आता कलर, खिडक्या, दरवाजाचं वगैरे काम बाकी आहे, फरशीचं काम झालंय। तर इतके छान तुम्ही विचारता ना, खूप छान वाटतं। कधी कधी तर घेत जाईन मी लाईव्ह, असं नाही की कंटिन्युअस लाईव्ह वगैरे बंद करणार। खूप लाईव्हला तर असं एवढ्या दिवसातून लाईव्ह घेतलं पण खूप सारे जॉईन होतात, खूप सारे छान छान कमेंट वगैरे करतात तुम्ही, खूप भारी वाटतं। तुमचा सपोर्ट, तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत असेच राहू द्या। आणि आत्ताच मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला, त्याच्या खालीच लगेच कमेंट आली, ताई व्हिडिओ का येत नाहीत आजकाल। तर म्हणलं चला छोटासा व्हिडिओ बनवावा आणि तुमच्याबरोबर आपलं बोलणं शेअर करावा। तर थँक्यू सो मच यूट्यूब फॅमिली, थँक्यू सो मच। कुठेतरी असं वाटतं की आपल्याला आधार आहे तुमच्या सर्वांचा। म्हणजे आधार म्हणजे मी काही मला म्हणजे सपोर्ट वगैरे कोणाचा असा हवा असं वगैरे नाही, पण छान वाटतंय कमेंट वगैरे वाचून आणि व्हिडिओ वगैरे शेअर करून। मला पहिलीच आवड आहे फोटोची, व्हिडिओची, तर ही आवड मी म्हणजे शेअर करते, तर त्याला आपला प्रतिसाद भेटला तुमच्या सर्वांचा तर छान वाटतं। म्हणून खरंच थँक्यू सो मच। चला भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये, माहीत नाही कधी व्हिडिओ येईल पुढचा। आता घर वगैरे झाल्यावर करील तुमच्याबरोबर शेअर, आपण घर कसं वगैरे बांधले वगैरे। तर चला बाय बाय सर्वांना, थँक्यू यूट्यूब फॅमिली, असे सपोर्ट करा कायम।